आज पग पग पलक बिछाएंगे, ओ आज गली गली अवध सजाएंगे। आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। श्री रेणुकाई भजनी मंडळ यशवंत नगर विस्तारित यावर्षी पण भजन सेवा श्री रामचरणी अर्पण करीत आहोत। प्रथम आमच्या सख्यांचा परिचय। या सौ पद्मिन कदम, सौ निर्मला कुलकर्णी, सौ शालिनी वडसकर, सौ मीना कुलकर्णी, सौ शोभा पाटील, सौ अलका पाटील, सौ ज्योती पवार, मंगल जोशी, सौ मुक्ता पत्की, सौ इकडं कोण श्यामल पवार, शिवकन्या गोस्वामी, सौ साधना मस्के, सुनंदा पवार, वसुधा भानेगावकर, नलिनी वाघे आणि मी स्वतः अंजली माढेकर। आणि पेटीवर आहेत आमचे श्री साहेबराव शिंदे। तर प्रथम आपण रामाचं स्तवन आणि गणपती घेऊया। रामाची प्रार्थना आणि गणपती। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो राजसयोगमुद्रा नेत्री नयरे तुझीर्णनिद्रा कैवेटसीबा मजला सुभद्रा। प्रभु रामचंद्र भगवान की जय।
गुरूंचं हे गीत ऐकूया. Thank you.
रामनवमीचा उत्सव सुरू झालाय. रोज काकडा, अभिषेक, रक्षा, भजन इत्यादी चालू आहे. मग आपण या श्रीरामाचेच गीत गाऊया ना. मोठा यायला पहा बरं मंडळी, किती सोपं नाव आहे की नाही. राम 2 अक्षराचं सुंदर नाव. आणि हे नाव म्हणतात
आहेत ना, तर एवढं एकच नाव घेऊन थांबत नाहीत. त्या की नाही सगळ्या देवांना सपत्नीक बोलवत आहेत. पाहूया तर कोणाकोणाला बोलवत आहेत त्या आणि काय सांगतायत ते. चाहे ब्रह्मा कहो चाहे विष्णु कहो महादेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. चाहे ब्रह्मा कहो चाहे विष्णु कहो महादेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. कैलाश के वासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. कैलाश के वासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. के साथ लेके डमरू को हाथ लेके गौरा को साथ लेके डमरू को हाथ आओ देवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. वैकुंठ के वासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. वैकुंठ के वासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. लेके लक्ष्मी को साथ लेके चक्र को हाथ लेके लक्ष्मी को साथ लेके चक्र को हाथ आओ देवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. अयोध्या के निवासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. अयोध्या के निवासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. लेके सीता को साथ लेके धनुष को हाथ लेके सीता को साथ लेके धनुष को हाथ आओ देवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. मथुरा के निवासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. मथुरा के निवासी कहाँ हो, हम बुलाए यहाँ तुम कहाँ हो. लेके राधा को साथ लेके मुरली को हाथ लेके राधा को साथ लेके मुरली को हाथ आओ देवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. आता एक एक वैशिष्ट्य असतं नाही का. तिरुपती म्हणलं की बालाजी देव, कोल्हापूर म्हणलं की कोल्हापूरची अंबाबाई, तसंच पंढरपूर म्हणले की विठोबा. विटेवर उभा पांडुरंग, कोणी विठ्ठल कोणी विठोबा माऊली या नावाने त्याला पुकारतात. वारकऱ्यांचं दैवत तर तेच आहे. तेव्हा
आता आपण विठ्ठलाचं भजन गाऊया. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. पांडुरंग देई सुर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सुर रखुमाई देते टाळ. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. वीणा आपुले अभंग ध्वनी जात्यावरती रडले हो. वीणा आपले अभंग ध्वनी जात्यावरती रडले हो. कलहळीते नामाळवी तरुणी सांज सकाळ. कलहळीते नामाळवी तरुणी सांज सकाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग जय पांडुरंग जय मृदुंग बोले गोड. पांडुरंग जय पांडुरंग जय मृदुंग बोले गोड. चुन्नक चुन्नक चिपळी बोले मल्हारीची ओढ. चुन्नक चुन्नक चिपळी बोले मल्हारीची ओढ. वाळवंटिया बाग बगीचा राखण करी गोपाळ. वाळवंटिया बाग बगीचा राखण करी गोपाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. दिंडी मागून चाले दिंडी हरिनामाची वटवाहुंडी. दिंडी मागून चाले दिंडी हरिनामाची वटवाहुंडी. ध्यान लागता ब्रह्मानंदी काय करील मग काळ. ध्यान लागता ब्रह्मानंदी काय करील मग काळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. पांडुरंग देई सूर रखुमाई देते टाळ. चंद्रभागेचं झुळझुळ पाणी विठोबराजा चंद्रभागेचं झुळझुळ पाणी विठोबराजा रुक्मिणी राणी. चंद्रभागेचं झुळझुळ पाणी विठोबराजा रुक्मिणी राणी. विठोबराजा रुक्मिणी राणी. विठोबराजा रुक्मिणी राणी. चंद्रभागेचं झुळझुळ पाणी विठोबराजा रुक्मिणी राणी. पंढरीनाथ भगवान की जय. विशिष्ट असते नाही का. चैत्र महिना म्हणलं की रामनवमी, गुढीपाडवा, रामनवमी. अश्विनात आपलं देवीचं नवरात्र. तसंच श्रावण महिन्यात तो आपण कोणाची उपासना करतो बरं, तर शंकराची. तर शंकराचं हे गीत आपण ऐकूया. बाई मी धरिला सोमवार आला शंकराचा वार. बाई मी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय
सजू असं या आमच्या सगळ्या सख्यांना झाले. मग ऐकायचं काय काय घालतायत ते ऐकणार ना. कोणाचाच प्रतिसाद येत नाहीये, पोचत नाहीये का माझा आवाज? ऐकणारच ना तुम्ही? हो. चला, ऐका तर मग. चंदनाची
मिरवावं असं वाटतं की नाही, कुठंतरी बाहेर जावं असं वाटतं की नाही. आपण छान साडी नेसली, गजरा घातला आणि दागिने घातले तर कुठंतरी मिरवावं असं वाटतं. तसंच देवीला घेऊन या आमच्या सगळ्या सख्या त्यांच्या
होतं. तर मल्हारी देव हा पण श्री शंकराचाच अवतार आहे. जेजुरी गडावर त्यांचं वास्तव्य आणि राकट म्हणून हे देव आपले प्रसिद्ध होते. पण पहा ना, हे देव सुद्धा प्रेमात पडले चक्क, आणि प्रेमात पडल्यावर ते काय काय करतायत हे यांच्या तोंडून ऐका, आमच्या सगळ्यांच्या तोंडून. त्यांच्या उड्डाणाने प्रसिद्ध आहेत. पण मला सांगा, हे एवढे शक्तिशाली आहे म्हणून आपण त्यांना काही पण सांगायचं का हो? पण हे आमच्या सख्याना इतक्या धीट आहेत की त्या चक्क हनुमंताला सांगतायत. पहा ना काय सांगतात ते, ऐकूया या गीतातून. मुझे हो गया वेदों का ज्ञान,
सगुण रूप दावी देवा एकदा तरीही तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी सगुण रूप दावी देवा एकदा तरीही रंभ तूच यश कीर्तीचा जीववी गणेशा रंभ तूच यश कीर्तीचा जीववी गणेशा दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा तूच मूर्त मांगल्याची तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी सगुण रूप दावी देवा एकदा तरीही सगुण रूप दावी देवा एकदा तरीही लाल फूल दुवासनी तुला प्रिय भावे लाल फूल दुवासनी तुला प्रिय भावे अस्तगंध सिंदूर वरुणी तुला विरे भावे अस्तगंध सिंदूर वरुणी तुला विरे भावे उभा जन्म झुलदे माझा उभा जन्म झुलदे माझा चंदना परी सगुण रूप दावी देवा एकदा तरीही सगुण रूप दावी देवा एकदा तरीही शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे नाद मधुर ताला संगे स्वरांची भावे नाद मधुर ताला संगे स्वरांची भावे तान घेता मधुनी एक तान घेता मधुनी एक दूध सावरी सगुण रूप दावी देवा एकदा तरीही सगुण रूप दावी देवा एकदा तरीही तूच सूर ठावा मगसी तूच एक तारी तूच सूर ठावा मगसी तूच एक तारी सगुण रूप दावी देवा एकदा तरीही सगुण रूप दावी देवा एकदा तरीही बरं असो आज आपला योगायोग असा आहे की आज अक्कलकोट स्वामींचा प्रगट दिन आहे आणि स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत पालखी घेऊन आलेले आहेत तर सगळेजण त्यांचं दर्शन घ्या आम्ही पालखीचं गाणं म्हणतोय श्री स्वामी समर्थ स्वामी
सुद्धा बरं का. तसं देवांचं पण आहे. आता राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम, शंभू म्हणजे भुवा शंभू. तसं नटखट खोडकर असा कोणता देव आहे बरं? कोणता देव? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण, कान्हा, कन्हैया अशा अनेक नावाने त्याला संबोधतात. तर हा कृष्ण अवचित येतो आणि या आमच्या सगळ्यांना काय प्रश्न पडतो तू पहा बरं या गाण्यातून. कान्हा येईल अवचित,
कशा काढेल या विचारातच त्या इतक्या दमून गेल्या की शेवटी लोणी काही निघालं नाही. पण तुम्हाला सांगू का, मथुरेहून एक गवळण आली आमच्याकडे आणि ती लोणी घेऊन आली. पाहूया तिचं लोणी कसं आहे. येथे कृष्ण व त्याचा सखा पेंड्या या दोघांमध्ये काय काय बोलणं चालते त्याच्या पेंड्याच्या आवाजातील बोबड्या आवाजातील सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. सौ मुक्तापत्ती तिच्या सहज सुंदर अभिनयाने सादर करीत आहे गवळण आणि तिला साथ द्यायचा हे सौ वसुधार मानेगावकर. कृष्णा
हे बघा, ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की कृष्णाचं घराणं यशोदेकडे रोजच येत होतं गोकुळामध्ये, पण हे उलटच झालं. आज असं झालं की आज पेंजाचं यशोदाची गाण्याने कृष्णाकडे घेऊन आला. यशोदामाईनं काय काय केलं, कृष्णांचे जे 8 सखा होते त्या 8 सखांपैकी सगळ्यात बालपणीचा मित्र, जो आपण बालपणीचं कधीच विसरू शकत नाही असा त्याचा पेंजा नावाचा मित्र, अत्यंत गरीब, अत्यंत दीनदास म्हणूनच त्याला म्हणलं की ज्या पेंजाचं पोट पाठीला टेकलेलं, फटके कपडे, परिस्थिती अत्यंत गरिबीची, खायला काहीही नाही. आणि अशा पेंजासाठी यशोदेला वाटायचं की सारखा हा कृष्ण जो चोऱ्या करतो हा या पेंजासाठीच करतो, म्हणून तिने फिडीस केलं पेंजाला. मग पेंजाने जायचं कुठे, आपल्याला कोणी फिडीस केलं तर आपण ईश्वराच्याच कडे जातो, पण आता ईश्वराच्याच घरी जर असा अन्याय झाला तर त्या पेंजाने जायचं कुठे, म्हणून तो शेवटी आपल्या कृष्णाकडेच गेला आणि त्यांनी यशोदे मात्याचं गाणं या गवळींतून मांडलं. ते आम्ही आता सादर करतो. समोर ये ना, इथे ये मध्ये.
शकता. आता भारूड सुनंदा पवार सादर करत आहे. अतिशय छान पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. सगळंच काही चांगलं आहे आणि खरंच खूप म्हणजे भारूड असो, गवळण असो, की तुमचे भजन असो, की तुमचं निवेदन असो, सगळ्यांनी छान पद्धतीने ते सादरीकरण केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पालखीसुद्धा ज्यांनी बनवली त्याचं सगळ्यात जास्त अभिनंदन, की खरोखरच ही कला बायकाजवळच असते आणि आपण या ठिकाणी रामसेवेसाठी आलात. आपलं खरोखरच मनापासून आभार व्यक्त करत नाही, कारण आपल्याला परत परत रामसेवा करायची आहे. आम्ही तुमच्या ऋणातच राहतो. शेवटी यशवंतनगर आणि यशवंतनगर विस्तारित या आपल्याला या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी करून घ्यायच्या आहेत. आपण पुढाकाराने या ठिकाणी माडेकर काकू असो, कुलकर्णी काकू असो, भांडेगावकर असो, एवढ्या वयाच्या कुलकर्णी काकू असो, या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं. खूप आनंद झाला आणि आपण म्हणतो पहिला दिस गोड झाला. पहिला दिवस गोड झाला. पहिली पायरी छान पद्धतीने चढलात. तुमच्या मागोमाग हळूहळू सगळेजण पायऱ्या चढून राम मंदिराच्या रामाच्या पायापाशी सगळे आपण जाऊयात आणि त्याच्यासाठी आपण स्वतःसाठी मोक्ष मागूयात. म्हणून ही रामाची सेवा आपण दिली. खरोखरच ही रामाची सेवा तुम्हाला पावली असं या ठिकाणी सांगते आणि हीच सेवा अशीच आपल्याकडून अविरत घडत जावो ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आणि उद्या BNCचं भजनी आहे, दुर्गा भजनी मंडळ. आज रेणुका झालं, उद्या दुर्गा भजनी, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भजनी मंडळ आपल्या समोर येऊन रामाची सेवा देत राहणार. आज जेवढ्या झाल्या तेवढ्याची भर उद्याच्यामध्ये पडेल. म्हणून आपण सगळ्या जणांनी उद्या पण त्याच उत्साहाने या ठिकाणी यायचं. आपण येऊन बसलात तरी रामाला पावतो, म्हणजे कुठेही बसा, राम तुमच्याकडे बघतो. रामाची प्रत्यक्ष नजर आपल्यावर पडली तरी खूप झालं, कृतार्थ झालं. म्हणून आपण या ठिकाणी रामाच्या चरणी यावं. तसंच आपल्याला ज्याला कोणाला अभिषेक करायचा आहे त्या अभिषेकाची पावती साधनाताई मुखेडकर यांच्याकडे आहे. तर ज्याला कोणाला करायचं आहे त्यांनी आजच नावं नोंदवायची आहेत. रामनवमीपर्यंत या सगळ्या अभिषेक चालतो आहे आपल्याकडे, तेही आपल्याला त्याचा लाभ मिळावा, अभिषेक आपण करून घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि ऋणातील 2 शब्द थांबवते. ही भावी अपेक्षा व्यक्त करते की एवढं सगळं चांगलं झालंय आणि शेवटी शेवट पण गोड झाला असं आपण या ठिकाणी म्हणू. वंश आल्या वंश आल्या वंश आल्या वंश आल्या कुणाला सांग वंश आल्या काय मी कर वंश आल्या वंश आल्या वंश आल्या हो या वर्षाला गावून आल्या बघा तुकून भागून या वर्ष गावून आल्या तुकून भागून या
म्हणले खाऊ अहो ह्या वंशच्या मुलांना करील म्हणले खाऊ लाडू करंजे चिवडा शुगर नाही कोणाला या वंशच्या मुलांना करील म्हणले खाऊ पण काय करू यांचे गावाला गेले भाऊ पण काय करू यांचे गावाला गेले भाऊ देवा रे देवा वंश आल्या कुणाला सांगू वंश आल्या वंश आल्या कुणाला सांगू वंश आल्या काय मी करू वंश आल्या वंश आल्या वंश आल्या वंश आल्या हो आता आल्या तशा वंश गेल्याही आता मी जाते बरं का माझ्या माहेरी आईकडं आता मी चालले माझ्या आईकडं आई मी आले सुनंदा कशी काय आलीस ग तू? तुझे वंश आल्यात ना आणि तू कशी काय आली इकडे बाहेर ये सुनबाई हे सुनबाई अगं बघ कोण आले ते माझी नंद झाली किती छान पावसाळी गौराई माझी लाडाची लाडाची आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवराची नवराची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग बघ सुनंदे तू कशी लाड करून घेतेस भावजेकडनं तू करते का तुझ्या नंडेचा असं लाड शिकून घे तिच्याकडून आणि जा लवकर सासरी नंडेचा सगळं व्यवस्थित कर अशी शिकवण पाहिजे आईची किती छान आहे खेळायला आली कुठे घातली किती फुगडे खेळायला लागलेत का नणंदा? देवा तुला हे तू सदा जवळी राहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रार्थना देवा तुला हे जीवनाचा धावतो रथ सारखा संयमाचा पथ ही माझ्या लोचनाला पारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा आस नाही माझ कशाची खंत नाही मानशी तू नभाच्या लोचनाने सर्व काही जाणीशी देह हा कर्मार्थ सरुणी सफल हो जन्म हा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी राहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रेम दृष्टीने पहा प्रेम दृष्टीने पहा प्रभु रामचंद्र भगवान की
सर्वांना आता धन्यवाद म्हणू का काय म्हणू, पण तुम्ही अशाच छान आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळे आमचे वेडेवाकडे बोल तुम्ही गोड मानून घेतले, त्याबद्दल आम्ही सगळ्याजणी तुमच्या ऋणी आहोत. असंच आमच्यावर प्रेम ठेवा, एवढीच विनंती. राम तुला दृष्ट लागली, 2 मिनिटं सर. ओवाळी दे तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. अयोध्येच्या राम तुला दृष्ट लागली, ओवाळी दे तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढती, इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढती. प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी, प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी. जानकीवरा विनवितसे तुझ्या चरणाशी, जानकीवरा विनवितसे तुमच्या चरणाशी. ओवाळी दे तुला रे देवा भक्त मंडळी, देवा संत मंडळी. अयोध्येच्या राम तुला दृष्ट लागली, ओवाळी दे तुला रे देवा भक्त मंडळी, देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी.